नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, मी अविनाश अनिल सूर्यवंशी, मंडळ कृषी अधिकारी जोडमहा। मी आज आपणास आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत केंद्र सरकारची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे अशी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती देण्यासाठी उपस्थित झालेलो आहे। या योजनेची व्याप्ती ही पूर्ण भारतभर असून या योजनेची सुरुवात 2020 साली आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत सुरू झाली। योजनेमध्ये महाराष्ट्रातील पूर्ण 36 जिल्हे समाविष्ट असून यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाभ शेतकरी शेतमजूर, जे महिला भगिनी आहेत, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट, महिला बचत गट, स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, अशा सगळ्यांना यामध्ये विविध प्रकारचे लाभ आपल्याला घेता येतात। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा मुख्य उद्देश आहे जे सूक्ष्म उद्योजक, असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म उद्योजक आहेत त्यांना संघटित करून एकत्र करून त्यांचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करून घेणे हा प्रमुख उद्देश या योजनेचा आहे। दुसरा महत्त्वाचा उद्योजक आहे जे मध्यम आणि लघु उद्योजक आहे त्यांना एक मुख्य प्रवाहात आणून आणि व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करून त्यांच्या त्यांची पतमर्यादा वाढवण्याचा हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे। 2024-25 मध्ये यवतमाळ जिल्ह्याकरता वैयक्तिक उद्योजकांसाठी 414 उद्योग सँक्शन करण्याचं टार्गेट होतं। पैकी आपण 322 उद्योग सुरू करण्यात आलेले आहे। त्यामध्ये मिरची व हळद मसाला आधारित उद्योग 182, बेकरी व नमकीन पदार्थ 7, दालमिल आणि बेसन प्रकल्प 25, गूळ निर्मिती प्रकल्प 1, दुग्ध पदार्थ 9, तेलघाना 5, गहू आधारित पदार्थ 17, पशुखाद्य 2, तांदूळवर आधारित पदार्थ 4, फळे व भाजीपाला आधारित पदार्थ 2 व इतर खाद्यपदार्थ असे 68, असे एकूण 322 प्रकल्पांना आपण 2024-25 अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात मंजुरी देण्यात आलेली आहे। सदर योजना ही केंद्र व राज्य पुरस्कृत असून केंद्राचा 60% हिस्सा तसेच राज्याचा 40% हिस्सा या योजनेला अनुदान म्हणून देण्यात येतो। या योजनेमध्ये पुढील वेगवेगळे घटक येतात। या योजनेमध्ये प्रशिक्षण 100% अनुदानावर लाभार्थ्याचं प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दिल्या जाते। या योजनेची व्याप्ती ही पूर्ण भारतभर असून पूर्ण भारतभर एकच प्रकारची योजना ही राबवल्या जाते। या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे क्रेडिट लिंक सिस्टीम ही योजना असून बँकेकडून कर्ज घेऊनच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करता येतो। क्रेडिट लिंक सिस्टीम म्हणजे 35% अनुदान या योजनेमध्ये आहे, 10% तुम्हाला स्वहिस्सा टाकावा लागतो आणि उर्वरित जो 55% आहे ती बँकेत तुम्हाला कर्जाच्या स्वरूपात परतफेड करावी लागते। या योजनेमध्ये वैयक्तिक घटकाचा लाभ घेण्याकरता आपल्याला आपल्या तालुक्याचे जे जिल्हा संसाधन व्यक्ती आहे DRP यांच्याशी संपर्क करायचा आहे। या योजनेमध्ये आपल्याला वैयक्तिक घटकाचा लाभ घ्यायचा असेल, आता यामध्ये आपण कुठल्या घटकाचा लाभ घेऊ शकतो? फॉर एक्झाम्पल आपण जर उदाहरण घेतलं, आपल्याकडे सोयाबीन होते, सोयाबीनचा सोया मिल्क प्रकल्प आपल्याला तयार करायचा असेल, उदाहरण म्हणून आपण घेऊ 1 लाखाचा जर आपला प्रकल्प असेल तर 35% यामध्ये आपल्याला अनुदान भेटणार आहे। 35% अनुदान म्हणजे 35,000 आपल्याला अनुदान स्वरूपात या योजनेत भेटणार आहे। 10% आपल्याला स्वहिस्सा टाकायचा आहे म्हणजे 10,000 रुपये। उर्वरित जे 55% आहेत ते बँकेत आपल्याला कर्जाच्या स्वरूपात परतफेड होणार आहे। हा झाला वैयक्तिक घटकाचा लाभ। दुसरा लाभ यात देण्यात येतो तो म्हणजे गट लाभार्थी। यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी असतील, शेतकरी गट असतील, आपल्या महिला भगिनींचे महिला बचत गट असतील, स्वयंसहायता गट असतील, माविमचे बचत गट असतील, उमेदचे MSRLMचे जे गट आहेत त्या सगळ्यांना आपल्याला या गटामध्ये लाभ देण्यात येतो। यामध्ये सुद्धा आपल्याला 35% अनुदान आहे आणि 10% आपल्याला स्वहिस्सा टाकावा लागतो। तिसरा महत्त्वाचा लाभ याच्यात देण्यात येतो तो म्हणजे सामायिक पायाभूत सुविधा केंद्र। आता सामायिक पायाभूत सुविधा केंद्र म्हणजे एकाच ठिकाणी आपल्या जे शेतावर प्रोडक्ट तयार होणार आहे, जे कुठलंही पीक असेल ते आपल्या शेतावर तयार होणार आहे, त्याचं एकाच ठिकाणी प्रतवारी करणे, त्याचं तिथंच आपल्याला प्रोसेसिंग करणे, प्रोसेसिंग करून नवीन जो पदार्थ तयार झालेला आहे त्याचं स्टोरेज करणे, या सगळ्या फॅसिलिटी एकाच ठिकाणी उपलब्ध असणे म्हणजे सामायिक पायाभूत सुविधा केंद्र। याच्यामध्ये आपल्याला जवळपास 3 कोटीपर्यंत अनुदान या योजनेमध्ये आपल्याला सामायिक पायाभूत सुविधा केंद्रामध्ये देण्यात येते। चौथा महत्त्वाचा याच्यामध्ये लाभ देण्यात येतो तो म्हणजे मार्केटिंग ब्रँडिंग।
मार्केटिंग आणि ब्रँडिंगमध्ये आपल्याला 50% अनुदान देय आहे। यामध्ये जो आपला उद्योग सुरू आहे, जो उद्योग आपला स्टार्ट केलेला आहे, त्या उद्योगाचं मार्केटिंग आणि विशेष प्रकारे ब्रँडिंग करण्यासाठी आपल्याला या घटकाचा लाभ देण्यात येतो। पाचवा याच्यात महत्त्वाचा लाभ आहे तो म्हणजे प्रशिक्षण। प्रशिक्षणाचा हा लाभ आपण 100% अनुदानावर या योजनेमध्ये देण्यात येतो। प्रशिक्षण केव्हा होते? जिल्हा स्तरावर ज्या आपण 2 जिल्हास्तरीय संस्था नेमलेल्या आहे, शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय आणि जिल्हा उद्योग केंद्राचं MCED हे ट्रेनिंग सेंटर, या 2 ठिकाणी आपण 3 दिवसाचं जिल्हास्तरीय प्रशिक्षण लाभार्थ्यांचं घेतो। त्यामध्ये 100% अनुदान देय आहे। म्हणजे त्या लाभार्थ्याच्या जिल्ह्यातून जाण्या येण्याच्या खर्चासहित आपण स्टायपंड आणि जेवण राहण्याची व्यवस्थासुद्धा यामध्ये केलेली असते आणि चहा नाश्त्याची सोय जेवणासहित सर्व घटकाचा लाभ याच्यामध्ये देण्यात येतो। असं 100% अनुदानावर प्रशिक्षण या योजनेमध्ये 3 दिवसाचं देय आहे। या 3 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये संबंधित लाभार्थ्याला तो जो उद्योग सुरू करणार आहे त्या उद्योगाची इत्थंभूत माहिती, त्यासाठी लागणारे कागदपत्र, उद्यम आधार कार्ड, असे वेगवेगळ्या प्रकारचे फूडचं लायसन, असे वेगवेगळ्या प्रकारचे लायसन आपल्याला तिथं लायसनची माहिती, कागदपत्र कसे काढायचे, अशी सर्व माहिती त्या ठिकाणी त्या लाभार्थ्याला देण्यात येते। योजनेमध्ये 6वा महत्त्वाचा लाभ हा बीज भांडवलाकरता देण्यात येतो। हा बीज भांडवलाचा लाभ स्वयंसहायता गट, उमेदचे MSLMचे जे गट आहे त्या गटाच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना आपण लाभार्थी स्वरूपात लाभ देतो। यामध्ये 10 सदस्य असलेल्या गटाला आपण 40,000 पर हेड असे 4 लाखाचा बीज भांडवलाचा लाभ यामध्ये देण्यात येतो। अशी ही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही पूर्ण भारतभर राबवल्या जात असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी, भगिनींनी घ्यावा ही माझी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ तसे कृषी विभाग यवतमाळतर्फे विनंती आहे। धन्यवाद।